नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय कळसाईत सर आपल्या या सायन्स विथ DKC सर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो. थोडक्यात मी आधी माझी ओळख करून देतो. आज आपला पहिला व्हिडिओ आहे. मी कळसाईत सर BE मेकॅनिकल असून इंजिनिअरिंगचा इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे. 2 वर्ष इंडस्ट्रीत जॉब केल्यानंतर मी इंजिनिअरिंग कॉलेजला काही वर्ष जॉब केला. त्यानंतर मी 11th-12th फिजिक्स आणि बायोलॉजी आणि सोबत इयत्ता 10वी सायन्स या विषयांमध्ये पाठीमागचे 12 वर्षापासून मी क्लासेस घेत असतो. स्कूलमध्ये शिकवत असतो आणि कॉलेजलाही शिकवण्याचा माझा अनुभव आहे. आजच्या या चॅनेलमधून या प्रवासामधून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना मी विज्ञान हा विषय अगदी थोडक्यामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या या व्हिडिओ सिरीजमधून 10वीचे बोर्ड एक्झाम देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे विज्ञान या विषयांचा कन्सेप्ट समजून येतील आणि तुम्हाला फायदा होईल याची मी तुम्हाला खात्री देतो. सेमी माध्यमाची मुलं असतील, इंग्लिश मिडियमचे असतील, इवन दो मराठी माध्यमाचे असतील, या सर्वांना या माझ्या व्हिडिओचा फायदा नक्की होईल. आणि यामध्ये अजून काही चेंजेस करायचे असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला सुचवू शकता. आपण जास्त वेळ न वाया घालवता सुरू करूया हेरिडिटी अँड इव्होल्युशन, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो अनुवांशिकता आणि उत्क्रांती हा आपला लेसन. तुम्हाला माहिती आहे हेरिडिटी कशाला म्हणायचं? ज्यावेळी आपल्याकडे आपल्या आईवडिलांकडून आलेले गुणधर्म आपल्यापर्यंत पोहोचतात त्याला आपण हेरिडिटी म्हणतो. ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर व्हाया जीन्स, दॅट इज कॉल्ड एज हेरिडिटी. ही डेफिनेशन इथं महत्वाची. तुम्हाला 2 मार्काला कधी प्रश्न येतो, राईट द यूज ऑफ हेरिडिटी. तर हेरिडिटीच्या यूजमध्ये डायग्नोसिस, कोणत्याही आजाराचं निदान करणे, प्रिव्हेन्शन, त्याच्यावरती प्रतिबंधात्मक उपचार करणे, ट्रीटमेंट, अशा गोष्टींसाठी हेरिडिटीचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. त्यासोबतच नवीन नवीन हायब्रिड व्हरायटी शोधणं असेल, त्या हायब्रिड व्हरायटी शोधण्यासाठी सुद्धा आपण हेरिडिटीचा अभ्यास करतो. आपल्या या सायन्स विषयामध्ये 3 डेफिनेशन इथं खूप महत्वाचे आहेत. एक ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. मराठीमध्ये प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण या नावाने आपण त्याला बोलतो. तुम्हालाही माहिती आहे की सगळ्यात मोठी आपली बॉडी आहे. बॉडीच्या आतमध्ये ऑर्गन सिस्टीम आहे. ऑर्गन सिस्टीमच्या आतमध्ये टिश्यू, टिश्यूच्या आतमध्ये सेल, सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम, क्रोमोझोमच्या आतमध्ये DNA आणि त्या DNAच्या आतमध्ये जीनच्या रूपामध्ये आपल्या बॉडीमध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते. सेम मॅनरमध्ये ट्रान्सक्रिप्शन ही जी डेफिनेशन आहे याच्यामध्ये थायमिन मध्ये असणाऱ्या DNAच्या ऐवजी RNA मध्ये असणारा युरॅसिल जर आला तर या सिक्वेन्सला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणायचं. सेकंड डेफिनेशन येते मुलांनो ट्रान्सलेशन. या ट्रान्सलेशन मध्ये ट्रान्सफर्स RNAच्या अँटीकोडॉनला एक कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स बनतो mRNAच्या कोडॉनचा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे DNAचा सिक्वेन्स बनताना एक सिक्वेन्स कोडॉनचा असतो, एक सिक्वेन्स अँटीकोडॉनचा असतो. मग कोडॉनला अँटीकोडॉनचा सिक्वेन्स बनतो, त्याला ट्रान्सलेशन म्हणायचं. आणि तिसरी डेफिनेशन येते विद्यार्थ्यांनो ती म्हणजे ट्रान्सलोकेशन. जेव्हा रायबोझोम हा वन एंड कडून अदर एंड कडे ट्रान्सफर होतो, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. या 3 डेफिनेशन विद्यार्थ्यांनो अगदी शॉर्ट मध्ये मी बोर्डवरती लिहिलंय, ते एकदा तुम्ही रिवाइज करायचं. यानंतर आपल्या या लेसन मध्ये महत्वाचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजे काय तर कोणताही हळूहळू होणारा बदल, ग्रॅज्युअल चेंजला आपण इव्होल्युशन असं म्हणायचं. आपल्या पूर्वजांना शेपटी होती, आपल्याला शेपटी नाहीये. हा बदल काय अचानक नाही घडला. यासाठी कितीतरी कोटी वर्ष गेले. 7 करोड to 4 करोड, नियर अबाउट 3 करोड तर आपली टेल जाण्यासाठी गेले. मग अशा स्लोली होणाऱ्या बदलाला आपण इव्होल्युशन म्हणतो. आणि तुम्हालाही माहिती आहे की सायन्समध्ये एव्हिडन्स शिवाय काही चालत नाही. सायन्समध्ये पुरावे लागतात. आपल्याला प्रूफ शिवाय आपण विज्ञान या विषयामध्ये कोणत्याही गोष्टीवरती ट्रस्ट ठेवत नाही. मग इव्होल्युशन झालं याचे प्रूफ काय आहेत तर आपल्याला या लेसनमध्ये एव्हिडन्स बघायचे. पहिला एव्हिडन्स कोणता आहे तर मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. कशावरून ठरवायचं की सगळ्या प्राण्यांचे पूर्वज एकसारखे? उदाहरणार्थ बाह्यरूपीय पुरावे बघा. तुम्ही डॉगचं एक्झाम्पल घ्या, शीप घ्या आणि फॉक्स घ्या. कोल्हा बघितला, लांडगा बघितला किंवा कुत्रा बघितला, त्यांची कानाची रचना, डोळ्याची रचना, नाकपुडीची रचना, पोझिशन ऑफ नॉस्ट्रिल, पोझिशन ऑफ आईज, पोझिशन ऑफ सिमिलर स्ट्रक्चर तुम्हाला ऑब्झर्व दिसेल. इट मीन्स दॅट दे हॅव अ कॉमन अँसेस्टर इन बिफोर. नेक्स्ट आहे एनाटॉमिकल एव्हिडन्स. इफ वी लुकिंग ह्युमन हँड्स
इफ वी लुकिंग अ फ्लिपर ऑफ फेल, पॅटिजम ऑफ बॅट, इथं जर आपण वेगवेगळा प्रकार बघितला तर समानता कुठेही दिसत नाही. परंतु मानवी हात असू दे नाहीतर वटवाघळाचे पंख असू दे, त्यांच्या हातामध्ये असणाऱ्या हाडांची जोडणी ही मात्र सिमिलर असते. यावरून काय समजतं की या सर्वांचे पूर्वज हे एकच असावे. दे हॅव अ कॉमन अँसेस्टर. थर्ड एव्हिडन्स इज अ वेस्टिजियल ऑर्गन. आपल्या बॉडीवरती आहे पण त्यांचा उपयोग नाही अशा ऑर्गन्सला वेस्टिजियल ऑर्गन असं म्हणायचं. आपल्याला विस्डम टीथ आहेत सगळ्यात शेवटच्या दाढा, पण खरंच आपल्याला त्याचा उपयोग आहे का? चावण्यासाठी करतो का आपण? तर नाही करत. विस्डम टीथ, टेल बोन, आपल्या पूर्वजांना शेपटी होते पण शेपटी जरी गेली असेल तरी शेपटीचं हाड मात्र शिल्लक आहे, त्याचाही आपल्याला काही उपयोग नाही. अपेंडिक्स सुद्धा वेस्टिजियल ऑर्गन आपल्याकडे आहे जो आपल्याला युजलेस आहे, अंडर डेव्हलप ऑर्गन आहे. फोर डेफिनेशनची पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स, ज्याला मराठीमध्ये जीवाश्म विषयक पुरावे असं म्हणतो आपण. जमिनीखाली गाडले गेलेले पुरावे. जर डायनासोरचा अवशेष मिळालं नसतं तर आपण विश्वास ठेवला नसता की डायनासोर सारखाही महाकाय प्राणी या अर्थवरती अस्तित्वात होता. पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स मध्ये सुद्धा जमिनीखाली गाडले गेलेले पुरावे आणि ठसे यांच्यावरती आपण ट्रस्ट ठेवतो. या पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स मध्ये आपल्याला कार्बन डेटिंगची डेफिनेशन एक महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये C12 आणि C14 यांच्या रेशोला आपण पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स असं म्हणतो. याच्यामध्ये चौथा प्रकार जो आहे तो आहे कनेक्टिंग लिंक, ज्याला आपण जोडणारे दुवे म्हणतो. एखादा एनिमल जर दोन ग्रुपचे कॅरेक्टर दाखवत असेल तर त्याला आपण कनेक्टिंग लिंक म्हणूया. इथे एक एक्झाम्पल आहे आपल्या बुकमध्ये डकबिल प्लेटिपस. हा मॅमेलियाचं पण एक्झाम्पल दाखवतो. त्याच्याकडे मेमरी ग्लँड्स आहेत आणि त्याच्याकडे एक सेल पण आहेत. आणि बघा आता तुम्हालाही माहिती आहे की एक्स असणाऱ्या प्राण्यांकडे मेमरी ग्लँड्स नाहीत आणि मेमरी ग्लँड्स असणाऱ्या प्राण्याकडे एक्स नाहीत, पण डकबिलकडे मात्र दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टर आहेत. सेम मॅनर मध्ये लंग फिशचं एक एक्झाम्पल आपल्याला आलंय बघा. फिश असून त्याच्याकडे लंग्स आलेले, इट मीन्स तो मॅमल्सचं पण कॅरेक्टर दाखवतो आणि पायसेसचं पण कॅरेक्टर दाखवतो, त्याला आपण कनेक्टिंग लिंक म्हणूया. सेम मॅनर मध्ये एक एव्हिडन्स येतो, त्याला म्हणायचं एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. सगळे प्राणी जरी वेगळे दिसत असतील तरी ज्यावेळी ते आईच्या पोटामध्ये असतात, इन मीन्स गर्भाशयामध्ये असतात, मग कुठलाही प्राणी असू दे, फिश असू दे, चिकन असू दे, पिग असू दे, इव्हन दो मेन असू दे, इनिशियल स्टेजला सगळ्यांचा एम्ब्रिओ हा सिमिलर दिसतो. यावरून काय समजतं? आपल्या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकसारखेच असावेत, सिमिलर असावेत. सो सर्व विद्यार्थ्यांना या एव्हिडन्सचे नेम्स आणि एक्झाम्पल माहीत असणं खूप गरजेचं आहे. सिमिलर मॅनर मध्ये एव्हिडन्स झाल्यानंतर आपल्याला या लेसन मध्ये इम्पॉर्टंट टॉपिक येतो डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. सायंटिस्ट डार्विन यांची थेरी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. डार्विन यांनी जी थेरी मांडली त्यांच्या बुकचं नाव सगळ्यांनी लक्षात ठेवा, ओरिजिन ऑफ स्पेसिस. आणि त्यांच्या थेरीचं इम्पॉर्टंट नेम आहे सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. जे सक्षम आहेत तेच टिकतील, जे सक्षम नाहीत ते टिकणार नाहीत, अशी थेरी मांडली होती डार्विन यांनी. बट बाकीच्या सायंटिस्टने डार्विन यांच्या थेरीवरती काही ऑब्जेक्शन्स घेतले. ऑब्जेक्शन नंबर 1, काय घेतलं ऑब्जेक्शन? नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर. नैसर्गिक निवड हा एकमेव घटक ठरू शकत नाही उत्क्रांतीसाठी. दुसरा घेतला गेला युजफुल ऑर युजलेस मॉडिफिकेशन. डार्विन यांनी कोणते बदल उपयोगी आहेत आणि कोणते उपयोगी नाहीत याबद्दल माहिती दिली नाहीये. अँड थर्ड वन इज अ स्लो अँड ॲब्रप्ट चेंज. हळूहळू होणारे बदल आणि वेगाने होणारे बदल याबद्दलही डार्विन्स कोणत्याही प्रकारे इन्फॉर्मेशन देऊ शकले नाही. डार्विनची थेरी आपल्या बोर्ड एक्झामसाठी महत्वाची आहे. सेम मॅनर मध्ये पुढचे सायंटिस्ट येतात लॅमार्किझम. खूप इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहेत, लक्षात घ्या. सिंपल थेरी त्यांनी मांडलेली, यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. त्यांनी सांगितलं तुम्ही किंवा कोणताही प्राणी अवयवांचा वापर केला तर तो अवयव टिकतो, अवयवांचा वापर नाही केला तर तो टिकत नाही. लॅमार्क यांच्या मतानुसार जिराफाची मान का उंच आहे? कारण की जिराफाला झाडावरचं खाण्याची सवय होती. शोल्डर ऑफ आईन स्मिथ, लोहार काम करणाऱ्याचे खांदे मजबूत का आहेत? कारण की तो सतत फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट करतो म्हणून आहे. विंग्स ऑफ बर्ड, पक्ष्यांच्या पंख हलके का आहेत? कारण की त्यांनी सतत फ्लाय करण्यासाठी त्यांचा यूज केला आणि म्हणून लॅमार्किझम थेरीमध्ये यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. नेक ऑफ जिराफ, नेक लॉस देअर लेग्स अँड शोल्डर ऑफ आईन स्मिथ हे एक्झाम्पल महत्वाचे आहे. पूर्वीच्या काळी सापाला पाय होते परंतु सापाने कधीही पायांचा वापर जास्त प्रमाणात केला नाही, त्यामुळे भविष्यामध्ये त्याचे पाय गेले आणि साप सरपटत बसला. याचा अर्थ काय? डिसयूज ऑफ ऑर्गन, त्याने अवयवांचा वापरच केला नाही त्यामुळे तो अवयव टिकला नाही.
आणि या लेसन मध्ये महत्वाचा कन्सेप्ट आहे ह्युमन इव्होल्युशन, मानवी उत्क्रांती. तुम्हालाही माहिती आहे की मानवी उत्क्रांतीचा इतिहास अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या सायन्सचा एव्हिडन्स खूप महत्वाचा आहे. सर्वात पहिल्यांदा लास्ट डायनासोर डिसअपियर 7 करोड इयर ॲगो. फर्स्ट पॉइंट इव्होल्युशन मध्ये इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. फर्स्ट डायनासोर डिसअपियर झाला तेव्हा तर इव्होल्युशनला सुरुवात झाली. देन आफ्टर दॅट आपल्या पूर्वजांची 7 कोटी वर्षानंतर फक्त शेपटी नष्ट व्हायला 4 कोटी वर्षापूर्वी टेल डिसअपियर झाली. इट मीन्स 7 करोड टू 4 करोड 3 करोड इयर्स रिक्वायर्ड फॉर डिसअपियरिंग द टेल. आणि मग त्याच्यानंतर काही अॅनिमल लाईक गोरिला अँड चिंपांझी सारखे काही अॅनिमल हे 2.5 कोटी वर्षापूर्वी दिसू लागले. बघा पहिला पॉइंट, 7 कोटी वर्षापूर्वी डायनासोर नष्ट झाला, 4 कोटी वर्षापूर्वी टेल डिसअपियर झाली, 2.5 कोटी वर्षापूर्वी गोरिला आणि चिंपांझी यांच्यासारखे प्राणी अस्तित्वात आले. त्यानंतर 1 लाख इयर ॲगो आगीचा शोध लागला, डिस्कवर द फायर्स. सिमिलर मॅनर 10,000 इयर ॲगो 10,000 वर्षापूर्वीचा माणूस हा शेती करू लागला. 5,000 वर्षापूर्वीचा माणूस हा लिहू लागला, आर्ट ऑफ रायटिंग. 400 इयर ॲगो मॉडर्न सायन्सचा शोध लागला आणि 200 इयर्स ॲगो पासून इंडस्ट्रियल सोसायटीला सुरुवात झाली. लक्षात घ्या, या पहिल्या लेसनमध्ये मी अगदी थोडक्यामध्ये हा पहिला चॅप्टर काय सांगतो याच्याबद्दल आपण थोडक्यात रिव्हिजन घेतली. मला जशा जशा तुमच्या सूचना येतील, तुमच्या कमेंट्स येतील, त्यानुसार मी माझ्या व्हिडिओमधला कंटेंट काय रिक्वायरमेंट आहे यानुसार नक्की बदलत राहील. माझा पूर्ण प्रयत्न असेल इयत्ता 10वीचा सायन्स, त्यासोबतच 11-12चा बायोलॉजी, सम पार्ट ऑफ फिजिक्स तुम्हाला रिक्वायरमेंटनुसार प्रोव्हाइड करणं यासाठी मी प्रयत्न करत असेल. जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. सर्वांना माझ्याकडून धन्यवाद.